कधीपासून आले तुम्ही म्हणजे आम्ही काल रात्री आलो होतो तिथं. सुरुवातीपासून येतो तुम्ही सुरुवातीपासून येत हो, तर तुमचं म्हणणं काय आहे? नेमकं म्हणणं काय आहे? आरक्षण पाहिजे ओबीसी मधून. ह्याच्या आधी जेवढे मोर्चे केले मनोजदादा जरांगे पाटलांनी तर त्या प्रत्येक म्हणजे मोर्चामध्ये तुम्ही होते का? हो हो, 100% सगळे. सगळ्या बैठक वगैरे सगळं कुठनं आले तुम्ही? बीड आष्टी तालुका. म्हणजे किती जण आहे म्हणजे तुमच्या एक गावाचं नाव काय आहे? प्रत्येक घरातून एक माणूस निघालेला आहे आज. प्रत्येक गावात. हा. अच्छा. आणि किती जणांचं आहे म्हणजे तुमचं काय असं किती जणांचा गट आहे की म्हणजे आमचं आता 28 जण 28 जण. 28 एका गावात. तुम्हाला काय वाटतं म्हणजे आंदोलनाबद्दल आता जे जसं सरकारने सांगितलंय की एका दिवसाचीच मुदत दिलेली तर काय वाटतं की आणि नाही, 5,000 जणांचंच ते असं सांगितलंय नाही ना, लोकशाही आहे इथं. आपलं जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत करायचा हक्क आहे आपल्याला. जर म्हणजे 5,000 जशी आंदोलन करायला एक दिवस असं थोडे असतं, जोपर्यंत आंदोलन होत असतं. बरोबर पण 5,000 जणांचं सांगितलं आंदोलकांना सोडणार आहे वकील गेले आमच्या कोर्टात बघतील. नाही जर सोडलंच नाही 5,000 जणांपेक्षा जर जास्त जणांना सोडलं नाही तर पाटलांनी सांगितलंय ना एवढा मोठा समाज कुठे जाणार आहे? आता आता जाम कोणी झालं. नसतं ऐकत. आता म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट निकालच पाहिजे आता. आता माघार नाही आता माघार नाही. अजिबात नाही माघार. शेवटचं आहे आता हे, परत नाही. अंतिम निर्णय.